हे बघा आमचं गाव किती भारी दिसते. आमचं गाव, आमच्या गावाचं जर कोणी व्हिडिओ जर एडिट करीत असाल तर बिंदास्त करून द्या, बिंदास्त. आता वा तिकडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळ बघा मी खायचं शेंगा आणि अशा कसं काय नाही, डायरेक्ट खिशात भरलेलं तर नंतर पुन्हा रनिंग करते वेळेस खायच्या हळूहळू. तर बरं ठीक आहे, काय विषय नाही. तर आज जायचं आपल्याला कामावर. तिथं जर रेती वगैरे सगळं असेल तर आपल्याला तिथं थोडंफार बांधकाम करायचं. तर बघू एकदा आपला फंटर घेऊन जाऊ, कारण की पप्पा बी म्हणले तिथं काम करायचं थोडंफार. तर रेती वगैरे असलं सगळे सामान त्याचे करू, म्हणजे नसेल तर बरं आपण आहेतच बरं. तर बरं ठीक आहे, चला जाऊ आता डायरेक्ट. खिशात भरल्यात, खिसा एकदम फुल भरून ठेवला, फुल. इकडचा साईड शेंगानं भरला आहे आणि इकडचा साईड पाकिटानं भरला आहे. पाकिटात तर काय नसते, नुसती कागदच असते, पण तेच. आता चालत आपण साईटवर, हे दिसत असेल तुम्हाला. तर चला आपलं सामान वगैरे, टेप वगैरे सगळं, वळिंबा हे सगळं घेऊन चालू. पप्पा वगैरे सगळेजण तिथंच आहेत. तर आता डायरेक्ट भेटू कुठं. आणि मित्रांनो आपण ह्या साईटवर पोहोचलेलो. हे बघा पुरी अशी एकदम कंप्लीट झालेली, एकदम कंप्लीट. तर आता जे थोडंफार काम बाकी तेवढं करायचं, नंतर पुन्हा म्हणजे एकदम कंप्लीट होणार आहे. आता ह्या टायमिंग ह्या कामाला किती वेळ लागते आणि किती नाही ते मला माहीत नाही, पक्षी तुम्हाला दाखवत असेल पाठीमाग. हे जे दिसत आहे ना, हे सगळं कंपाऊंड वॉल, हे जे सगळं, तर तेवढं एकदा घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणजे असं एल टाईपमध्ये आहे म्हणा, म्हणजे असं चारही साईड नाही. तर घेऊ एकदा एवढं. तर सांगितलं टाकायला असं इथं टाकून घेईन ते. आणि नंतर मी तोपर्यंत काय करतो माहिती का, आपल्याला आणतो थापी, वळिंबा वगैरे सगळे, जे वळिंबा वगैरे सगळं आणलेलं आहे, टेप पण आणलेलं आहे. पक्षी आता राहिले आपले दोरी आणि खाली दोरीच राहिलेली आणि सगळं आणलेलं आहे बाकीचं. तर चला एकदा आपण बघा मित्रांनो, आता आम्ही आलो मध्ये. आमच्यासाठी स्पेशल चाय आला, स्पेशल, ते पण दुधाचा. कसं आहे इसकं बोलते क्वालिटी, कसं झालं घर राहतो पुऱ्याला पुरा पैसा वसूल झाला, पुऱ्याला पुरा भाई. पण माझं नाही, मी असं बनवलंय बरं का, एक नंबरच झाले ना भाई. मित्रांनो आता तिथली रेती सगळी आपल्याला सोडून इथे एक डिपो टाकायचा आहे, बनवायचा बेस्ट पैकी. किंवा मग इथं जरी टाकलं तरी चालतं आहे आपल्याला. तर एकदा इथं इथं टाकायला आणि आपण एकदा रेती टाकू. मलाच वाटतं इथं टाकावं लागेल. तर बघा आमचा टेबल इथं लय दिवस झाला हरपला होतो. बघा टंगडं तुटलं होतं म्हणून, बघा तुटलेलं बरोबर आहे. त्याला एकदा उचलून मला घरी घेऊन जायचे आणि डिपो एकदा मी टाकतो इथं गोळा. मित्रांनो आपला माल पण झालेला आहे आणि आता सगळं ओके मध्ये झाले. आता इथं पण तेवढं माप घेतले काढून पप्पा पण. तेवढं काय करू माहिती, एकदा लावून घेऊ हे. आणि हे जे माप दिसते तुम्हाला, याच्या मापानुसार घ्यायचे आपल्याला. एवढे आणखी 2-3 थर येतील काय जे येतील ते. तर बघू आता काय करायचं. तर माल वगैरे झालेला आहे, तर चला एकदा फटाफट घेऊ लावून एवढं. तर फायनली मित्रांनो आपलं काम पण झालं आणि माल पण संपला आहे सगळा. आणि हा बघा एवढं काम केलं असं. आणि हे तुम्ही विचार करत असाल की तर हे अर्ध्या थराने एक थराने खाली का ठेवले, तर ते तुम्हाला सांगतो. ते आताच नाही, मी नंतर सांगणार आहे. कारण की ना हे जे इकडच्या साईडने का एक पाईपाचा तुकडा घ्यायचा म्हणा, आणि ती घेतल्याच्या नंतर पुन्हा हे उचलायचं वरी. तर बघू आता सध्या हे बघा सगळं पाईपाचं वगैरे जुगाड पण केलेलं आहे आम्ही. आणि तिथे एक राहिला थर, तेवढं थर म्हणजे ते माल टाकायचं बाकी म्हणा. तेवढं झालं का सगळं ओकेमध्ये होणार. आणि आता हे तर नाही घ्यायचं इथलं, पण इकडचं चालू करायचे. इथं टाकायला दिसत का तिथून चालू करायचं आता डायरेक्ट इथपर्यंत. तर चला बघा मित्रांनो आता माल पण झाला आमचा कंप्लीट. आता मी काय करणार माहिती का, घेणार आहे बांधकाम, तुम्हाला दाखवतो काय काय करायचं. चला एकदा. तर बघा मित्रांनो आता आलेला आहे चाय. हे देखो आपण बेर आहे, पितो चहा, टेस्ट आहे गोड. आम्ही करणार आहे जेवण, म्हणजे आता आमचे थोडंफार झाले. काय इथेच बसलो ना रूम मध्ये. चला एकदा जेवण घेऊन करून घेऊ. चला कुठं बसायचं खायचं.
हो द्या ना. हा द्या तर एकदा खाऊ आपण पोहे तर बेस्ट पैकी पोहे खायचे काय होत नाही त्याला बघा आली बेस्ट पोहे हा असं असंच खातो जा दे बेटो पब्लिक. तर फायनली मित्रांनो आपलं काम खाणं पिणं झालंय म्हणून आता काहीच करायचं नाही. आता काय करायचं माहिती का तेवढे एकदा काम वगैरे करून घेऊ आपण. आपलं माईक चालू आहे का तर माईक चालू आहे आपलं आणि मला सांगायचं काय होतं ठीक आहे जाऊ द्या. तर मला सांगायचं एवढंच होतं की आता माल वगैरे थोडाफार संपलाय आमचा. जर माल झाला ना नंतर पुन्हा एकदा आपण तेवढं करून घेऊ म्हणजे काय आपल्या डोक्यावर टेन्शन जाईल. तर काय करू माहिती का माल झाला तेवढं करून घेऊ आणि ते थोडंसं हे तेवढं पण एकदा मार्किंग करून घेऊ म्हणजे काय जास्त आपल्याला टेन्शन येणार नाही. तर तेल सांगू तितकं भरून घ्यावं असं तरी होते आणि इकडचं पण होऊन जाते मला असं वाटतं. हो इकडचं पण होईल तर ठीक आहे. आता नेमकं पोहे खाणं झाले तर बघू आणखी काय होतं. तर बघा मित्रांनो आता हे मी आज वरी पत्रावानी हे बघा 2-4 लिटर टाकायचे म्हणून आपल्या खाली हे बघा. तर हे बघा बाकीच्या टाकल्यात तेवढ्या आणि एवढ्या तुम्हाला काय वाटत असेल बरं मी छतावर एका वर किती मधल्या 3ऱ्या मजल्यावर आहे मी हे बघा खालचा म्हणजे 2ऱ्या मजल्यावर नाही का 2ऱ्या मजल्यावर आहे बघा इथं दिसायला अरे कसं काय तर हे बघा किती भारी दिसायला वरचं अगो माय सोपं माय कसं दिसतंय हे बघा आमचं गाव किती भारी दिसते आमचं गाव. आमच्या गावाचं जर कोणी व्हिडिओ जर एडिट करीत असाल तर बिंदास्त करून द्या बिंदास्त. आता वा तिकडच्या साईडला गाणी चालू येतात ट्रॅक्टर तिथं बघा ती बजायची दिसलं की हे तुम्ही करू का बघा कोणाचं ट्रॅक्टर काय माहिती चालू आहे बघा. झुमिंग झाली आता 10x झुमिंग आहे आपल्यापाशी. बाकी सगळं ओके मध्ये दिसायले हे बघा सगळं ओके मध्ये झाले. असं किती भारी दिसायला कोणी झुमिंग करीत असलं तर करून घ्या. मी पण आलेलो बरी बेस्ट पैकी. तर वाटलं तर आपल्या आपण त्या पण छताच्या व्यवस्था जाऊ शकतो कारण की छत आपलंच आहे. तर नंतरच काम झाल्यानंतर जाऊ. फायनली मित्रांनो आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. बघा इथं नको राहते तसंच तर ह्या बघा इतकं झालेलं आहे आणि पण तुम्हाला दाखवतो इकडे काय आपलं आहे हे बघा. इथं माल काढलेला होता आम्ही आता संपला आहे आणि ह्या बघा इकडं पण चालू आहे एकदम दोरीत घेतलं बेस्ट पैकी. आणि असा सीन झाला की बघा मग नका ते नाही का नका सकाळी नखं काढे म्हणा आणि असं ते नख हे लागलं नारखण नेलकटर लागलं तर ते सगळं असं रक्त आलं बाहेर आगवाली आता हे बघा त्याच्यामध्ये असं. तर फायनली मित्रांनो आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला असं वाटतच असं झालं आहे तसं झालं आहे. आणि आता काय करायचं माहिती आहे का जायचं आपल्याला घरी डायरेक्ट जायचं घरी आणि काय करायचं माहिती आहे का डांगची डंग करायचं नाही आपल्याला. मग आम्ही हसायला बरं ठीक आहे हसू दे काय विषय नाही. तर आपल्याला घरी जाऊन करायचं घरी जाऊन भरायच्या तर मिरच्या. तर चला एकदा मिरच्या भरू आणि बघू काय करायचं. मित्रांनो आपलं काम कंप्लीट झालं ना आता आम्ही चालूच घरी डायरेक्ट. तर चला डायरेक्ट भेटू घरी. हातपाय पण धुवायचे बाकी आहेत आपले मला दिसतच असतील सगळे पांढरेच त्याच्यामुळे आता काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं. काय बेस्ट घरी गेल्यावर गरम पाणी करायचं आणि तर फायनली मित्रांनो मी घरी पोहोचले आता आणि असा सीन झाला नेमकंच हातात धुतलेत आम्ही हातपाय वगैरे धुतलेत आणि मिरच्या वगैरे ते भरायचा सीन होता का तर हे बघा ते पाठीमाग तुम्हाला मिरच्या वगैरे सांडलेल्या दिसत असतील हे बघा. आणि मी येऊ शकतं आई पप्पा सगळ्यांनी भरून नेऊन पण ठेवलं तिकडं गाडीमध्ये दिले म्हणा. तर आता काय करू माहिती का जेवण वगैरे करू आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.